इतिहासाच्या पानांवर ना अनेक योद्ध्यांची नावं आपल्याला सापडतात. पण काही योद्धे असे असतात जे फक्त लढाया नाही जिंकत, ते युद्धाचे नियमच बदलून टाकतात. आणि याच यादीतलं एक अग्रगण्य नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग प्रश्न पडतो की एका शासकाने आपल्या काळातल्या दोन दोन बलाढ्य साम्राज्यांना आव्हान दिलं तरी कसं? विचार करा, एका बाजूला मुघल, दुसऱ्या बाजूला आदिलशाही, आणि या महासत्तांपुढे एक लहानसं स्वराज्य उभं ठाकलं. कसं शक्य झालं हे? काय होती त्यांची रणनीती? चला तर आज आपण हेच समजून घेऊया. कारण बघा, शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक शूर राजा नव्हते, नाही. ते होते एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट. त्यांची जिंकण्याची पद्धतच इतरांपेक्षा खूप वेगळी होती. म्हणजे त्यांनी फक्त तलवारीच्या जोरावर नाही, तर आपल्या बुद्धी, धाडस आणि एका अशा भन्नाट युद्धतंत्राच्या जोरावर इतिहास घडवला की ज्यानं त्या काळातल्या सगळ्यांनाच चक्रावून टाकलं होतं. तर मग आज आपण महाराजांच्या या स्ट्रॅटेजिक प्लेबुकमधले काही महत्त्वाचे अध्याय पाहणार आहोत. आपण सुरुवात करू एका अशक्य वाटणाऱ्या युद्धापासून. मग पाहू त्यांचा खास डावपेच गनिमी कावा, प्रतापगड आणि पन्हाळगडासारख्या लढाया, समुद्रावर मिळवलेलं प्रभुत्व, आणि शेवटी बघूया की त्यांचा हा वारसा आजही इतका महत्त्वाचा का आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपण त्यावेळची परिस्थिती समजून घेऊ. कल्पना करा की एका बाजूला आहे प्रचंड मोठी दिल्लीची मुघल सल्तनत आणि दुसऱ्या बाजूला विजापूरची आदिलशाही. आणि या दोन महासत्तांच्या मधोमध आपलं एक छोटंसं स्वराज्य अडकलेलं आहे. म्हणजे सैन्यबळ म्हणा किंवा साधनसामग्री, दोन्ही बाबतीत स्वराज्य खूपच लहान होतं. खरं सांगायचं तर हे युद्ध जिंकणं जवळपास अशक्यच होतं. मग प्रश्न येतो की अशा अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीवर महाराजांनी मात केली तरी कशी? याचं उत्तर आहे त्यांच्या एका खास डावपेचात. तो म्हणजे गनिमी कावा. खरं तर त्यांनी युद्धाचे सगळे जुने नियम बाजूला सारले आणि जणू काही रणांगणावर स्वतःचे नवीन नियमच लिहिले. तर हा गनिमी कावा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं गुरिला वॉरफेअर होतं. म्हणजे कसं की शत्रूवर अचानक अनपेक्षितपणे हल्ला करायचा, त्याला गोंधळात पाडायचं आणि तो काही समजायच्या आतच परत आपल्या सुरक्षित ठिकाणी निघून जायचं. मोठ्या सैन्याला लहान तुकड्यांनी हरवण्याचा हा एक जबरदस्त मार्ग होता. या युद्धतंत्राची ताकद होती अनेक गोष्टींमध्ये. पहिलं म्हणजे मराठ्यांचं वेगवान घोडदळ, जे विजेच्या वेगानं हल्ला करून शत्रूला गोंधळात टाकायचं. दुसरं म्हणजे शत्रूच्या रसद पुरवठ्यावर, म्हणजे त्यांच्या सप्लाय लाईन्सवर हल्ला करून त्यांना कमजोर करायचं. आणि या सगळ्याच्या मागे होतं एक अत्यंत हुशार गुप्तहेर खातं. या सगळ्यामुळे शत्रूचं सैन्य कितीही मोठं असलं तरी ते अक्षरशः हतबल व्हायचं. आणि ह्या सगळ्यामधला सर्वात मोठा गेम चेंजर होता आपला सह्याद्री. महाराजांनी या अवघड डोंगर दऱ्यांकडे एक अडथळा म्हणून नाही, तर एक शस्त्र म्हणून पाहिलं. खरं तर इथले डोंगर, दऱ्या, घनदाट जंगलं हे सगळं मराठा सैन्यासाठी एक नैसर्गिक किल्लाच बनलं होतं, जिथं शत्रूचं मोठं सैन्य पोहोचूच शकत नव्हतं. चला आता एक जबरदस्त उदाहरण बघूया, जिथं गनिमी काव्याचा वापर किती प्रभावीपणे झाला हे दिसतं. आपण बोलतोय प्रतापगडच्या लढाईबद्दल. ही फक्त एक लढाई नव्हती, तर महाराजांच्या युद्धनीतीची एक मास्टर क्लास होती. तर झालं असं की आदिलशाहीने आपला एक सगळ्यात क्रूर आणि बलाढ्य सरदार अफझल खान याला महाराजांचा कायमचा बंदोबस्त करायला पाठवलं. खानाला स्वतःच्या ताकदीवर इतका गर्व होता की त्यानं महाराजांना भेटीसाठी बोलावलं. आणि ही भेट ही स्वराज्याचं भविष्य ठरवणारी होती. महाराजांनी खानाची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी मान्य तर केली, पण ही काही साधी भेट नव्हती. हा एक सापळा होता. महाराजांनी सगळी तयारी करून ठेवली होती. गुप्तहेरांकडून खानाच्या प्रत्येक हालचालीची माहिती काढली, आपलं सैन्य आजूबाजूच्या जंगलात लपवून ठेवलं आणि स्वतःच्या संरक्षणासाठी चिलखत आणि वाघनखं सगळं तयार होतं. म्हणजे ही लढाई फक्त ताकदीवर नाही, तर बुद्धी, धाडस आणि अचूक नियोजनाच्या जोराने जिंकली गेली. महाराजांच्या आयुष्यात अनेक आव्हानं आली, पण एक प्रसंग असा होता जिथं परिस्थिती पूर्णपणे त्यांच्या विरोधात होती. पन्हाळगडाचा वेढा हा त्यांच्या धैर्याची आणि रणनीतीची खऱ्या अर्थानं परीक्षा होती. यावेळी आदिलशाही सरदार सिद्दी जौहरनं पन्हाळगडाला चारही बाजूंनी असा काही वेढा दिला होता की अक्षरशः मुंगीलाही आत बाहेर जायला जागा नव्हती. महिने उलटून गेले, गडावरचं धान्य संपत आलं आणि बाहेर पडण्याचा एकही मार्ग दिसत नव्हता.
खरं तर स्वराज्यावर आलेलं हे तोवरचं सर्वात मोठं संकट होतं. अशा परिस्थितीत जिथं सगळं संपलं असं वाटत होतं तिथे महाराजांनी एक अत्यंत धाडसी योजना आखली. मुसळधार पाऊस आणि काळोख्या रात्रीचा फायदा घेऊन ते काही निवडक मावळ्यांसह गडावरून निसटले. या सुटकेसाठी शिवा काशीद नावाच्या मावळ्यानं महाराजांचं सोंग घेऊन बलिदान दिलं आणि बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंडीत जो पराक्रम गाजवला तो तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. महाराजांना सुरक्षित पोचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. ही फक्त एक सुटका नव्हती, तर ही स्वामीनिष्ठा आणि त्यागाची एक अमर गाथा होती. आता जमिनीवर तर महाराज शत्रूंना भारी पडत होतेच. पण त्यांची दूरदृष्टी फक्त जमिनीपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी एक गोष्ट अचूक ओळखली होती की ज्याचं समुद्रावर राज्य त्याचं कोकण किनारपट्टीवर राज्य. आणि याच दूरदृष्टीतून जन्म झाला मराठा आरमाराचा. आणि हे आरमार काही छोटं मोठं नव्हतं. फक्त एक आकडा ऐका. बसूरच्या मोहिमेसाठी महाराजांनी तब्बल 85 युद्धनौकांचा ताफा वापरला होता. 85. या एका आकड्यावरूनच कळतं की हे किती शक्तिशाली नौदल होतं. समुद्रातल्या मोठ्या सत्तांना थेट आव्हान देण्यासाठी तयार. अर्थात एवढं मोठं आरमार काही एका रात्रीत उभं राहिलं नाही. यामागे एक मोठी योजना होती. सुरुवातीला काही जहाजे मिळून मग हळूहळू स्वतःच्याच युद्धनौका बांधायला सुरुवात केली. इतकंच नाही तर खांदेरीसारखे सागरी किल्ले उभारून संपूर्ण किनारपट्टी सुरक्षित केली. एक एक पाऊल विचारपूर्वक टाकलं गेलं होतं. म्हणजे महाराजांची रणनीती इथेही दुहेरी होती. एका बाजूला सागरी किल्ल्यांमधून डिफेन्स म्हणजे संरक्षण करायचं आणि दुसऱ्या बाजूला शक्तिशाली आरमाराच्या मदतीने ऑफेन्स म्हणजे हल्ला करायचा आणि परकीय व्यापारावर आपलं नियंत्रण ठेवायचं. आणि या जबरदस्त स्ट्रॅटेजीमुळे ते पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धीसारख्या मुरलेल्या सागरी सत्तांनाही आव्हान देऊ शकले. तर मग या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला काय समजतं? शिवाजी महाराजांची युद्धनीती ही खरंच त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होती आणि म्हणूनच तिचा प्रभाव आजही आपल्याला बघायला मिळतो. चला, याला आपण थोडं सोप्या भाषेत समोरासमोर मांडून बघूया. एका बाजूला होती साम्राज्यवादी डावपेच म्हणजे प्रचंड मोठं पण मंद गतीने चालणारं सैन्य. तर दुसऱ्या बाजूला होती शिवाजी महाराजांची रणनीती, वेग, आश्चर्य आणि स्थानिक भूभागाचा पुरेपूर वापर. जिथं शत्रू पारंपरिक पद्धतीने लढत होता तिथं महाराजांनी युद्धाचे नियमच बदलले आणि त्यात आर्थिक आणि सागरी शक्तीचीही भर घातली. आणि हाच विचार आपल्याला आज करायचा आहे. 17व्या शतकातली ही रणनीती आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे का? कमी संसाधनांमध्ये मोठ्या आव्हानांना सामोरं जाणं, परिस्थितीनुसार आपली स्ट्रॅटेजी बदलणं आणि बुद्धिमत्तेचा वापर करणं ही तत्त्व तर आजही तितकीच लागू होतात, नाही का? महाराजांचा वारसा हा फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता नाही, तर तो भविष्यासाठीही एक मोठी प्रेरणा आहे.